राज्यात नव्हे तर देशभरामध्ये सर्वात चर्चेत लोकसभा मतदारसंघ कुठला असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे। देशात टॉप 10 मध्ये हा बारामती लोकसभा मतदारसंघ गणला जात आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्याबरोबर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। काही उमेदवार स्वतः या ठिकाणी आहेत। महायुतीकडून ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत त्या सुनेत्रा पवार असणार आहेत। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या उमेदवार असणार आहेत। तसेच बहुजन समाज पार्टीकडून प्रियदर्शनी कोकरे या देखील या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असणार आहेत। त्याचबरोबर अपक्ष म्हणून कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी त्यांनी ठेवलेली आहे। ते उमेदवारी लढवत आहेत। आपण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या समस्या आहेत, ज्या मुद्द्यावरती ही लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे हे आपण या सर्व प्रतिनिधींना विचारणार आहोत। सर्वप्रथम आपण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडे जाणार आहोत। या ठिकाणी सुनेत्रा पवार महायुतीकडून उमेदवार असणार आहेत। कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवणार आहे? खरं तर वहिनी साहेबांना उमेदवारी मिळाल्यानंतर विकासाच्या माध्यमातून आज आम्ही बारामतीकर बघत असतो। आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच बारामती शहराचा आणि तालुक्याचा विकास करत असताना ह्यावेळेस आम्ही 15 वर्षे समोरच्या खासदारांना आम्ही 15 वर्षे निवडून दिल्यानंतर आता आम्हाला कुठंतरी चांगला उमेदवार म्हणून तिथं केंद्रात पाठवायचा आणि तिथून चांगल्या पद्धतीचा निधी विकास कामासाठी बारामतीकरांसाठी आणायचा हा आमचा बारामतीकरांचा खरं तर विषय आहे। ह्याच्या अगोदर काय मला वाटते 15 वर्षात निधी केंद्रात इथं आलेला नाही। आता दादांच्या विकासाच्या जोरावर केंद्रातला विकास कामासाठी निधी येणार आहे। त्यामुळे सुनेत्रा वहिनींना विकासाच्या जोरावर म्हणजे आता वहिनी इथं केंद्राचा निधी आणून बारामतीचा आणि तालुक्याचा विकास करतील ह्याच जोरावर आपण तिथं वहिनींना निवडून देणार आहोत। नक्कीच विकासाच्या जोरावरती ही निवडणूक लढवली जाणार असल्याचं महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रतिनिधीकडून सांगितले जात आहे। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे पुन्हा 3 टर्म खासदार या ठिकाणी राहिलेले आहेत। आता चौथ्यांदा देखील त्यांनी उमेदवार असणार आहेत। कशा पद्धतीने तुम्ही कुठले मुद्दे घेऊन आता जनतेसमोर जाणार आहात? सुप्रियाताई सुळे या संसदरत्न आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये जवळजवळ 100% उपस्थिती दाखवून तिथं जनतेचे प्रश्न मांडलेत, बारामती मतदारसंघातले प्रश्न मांडलेत आणि इथं बारामतीच्या विकासामध्ये शैक्षणिक जो विकास आहे बारामतीचा, इथं आता जवळपास 35,000 विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिकत आहेत। बाकीचे 35,000 विद्यार्थी विविध अकॅडमीमध्ये शिकत आहेत। हे जे शैक्षणिक माहोल आहे हा माहोल पवार साहेबांच्या विचाराने झालेला आहे। आता अजितदादांचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही आहे, ठेकेदारांचा त्यांचा संबंध असेल, परंतु विकासाचा जो संबंध आहे तो पवार साहेबांचाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 10 महिन्यात हा विकास झालेला नाही, हा विकास अगोदरच झालेला आहे आणि तो सगळ्यांच्या बरोबर झालेला आहे। सुप्रियाताईंनी केंद्राच्या सगळ्या सुविधा किंवा वरून येणाऱ्या ज्या योजना आहेत त्याचा पाठपुरावा या मतदारसंघामध्ये केलेला आहे। बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रियदर्शनी कोकरे आहेत। आता तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी उमेदवारी लढवत आहात। काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? पहिली लढाई म्हणजे ही घराणेशाही विरुद्ध लढाई आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलीला 28 वर्षाच्या मुलीला बहनजी मायावतीनं बहुजन समाज पार्टीचं तिकीट दिलं। आज आपण बघितलं तर माझा सवाल आहे दोन्ही पवारांना, देवेंद्रजींना की तुम्ही तिकीट कुणाला देताय? आज तिकीट कुणाला मिळतंय? मुंडे साहेबांच्या पंकजाताईंना मिळतंय, अजितदादांच्या बायकोला मिळतंय, पवार साहेबांच्या लेकीला मिळतंय, खडसे साहेबांच्या सुनाला मिळतंय आणि पवार साहेब परवा पुरंदरमध्ये म्हणले युवकांना, तरुणांना राजकारणात या। अहो कशाला यायचंय? ह्यांच्या सतरंजा उचलायला यायचंय का? आणि म्हणून ही घराणेशाहीची जी उतरंड आहे ती BSP आपली तोडून टाकणार आहे। अपक्ष म्हणून देखील उमेदवार आहेत कल्याणी वाघमोडे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय मुद्दा घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार?
सर्वप्रथम तर जय महाराष्ट्र टीमचं मी खूप खूप आभार व्यक्त करते की सामान्य घराण्यातून पुढे आलेली आणि चळवळीची संघर्षातून मी पुढे आलेली एक महिला भगिनी मैदानात उतरलेली आहे. घराणेशाही, प्रस्थापित घराणेशाहीला कुठंतरी बाजूला सारून सामान्यांचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्याचे, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न गेली 20-22 वर्षापासून मी जनतेत उतरून काम करत आहे. परंतु आज आपण बघितलं तर इथे दोन्ही पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी स्प्लिट झालेल्या दोन्ही कार्यकर्ते असे बोलत आहेत की विकास विकास विकास, पण फक्त बारामतीचा विकास म्हणजे पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास येत नाही. कारण भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, खडकवासला, दौंड, बारामती आणि इंदापूर या मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळेस गावभेटी दौरे केले पण सामान्यातल्या सामान्य स्त्रीचे प्रश्न सुटलेले नाहीत. मग मोदी सरकार असो म्हणजे महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल, आजपर्यंत सामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही आणि आज अशा गोष्टी घेऊन आम्ही मैदानात उतरत आहोत. पाणी प्रश्न जो आहे तो सुटलेला नाही. आजही ग्रामीण भागातल्या महिलांना पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. मग हे प्रश्न जर सुटले नाहीत तर आपण याला सर्वांगीण विकास म्हणू का? नक्कीच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजून अद्याप जे पाण्याचा प्रश्न आहे तो ज्वलंत आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सुपे परगण्यातील 23 गावांची अजून तहान भागलेली नाही. या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीने आता पाण्याची समस्या जी आहे ती अजित पवार गटाकडून कशा पद्धतीने सोडवली जाणार आहे? मध्यंतरी जो थकबाकीचा जाणाई शिरसायचा प्रश्न होता, दादांनी अर्थ खातं सांभाळल्यानंतर तो 28 कोटीचा निधी देऊन तो त्वरित निकाली काढलेला आहे. हा प्रश्न पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होऊन देशाचं संरक्षण मंत्री होऊन देशात मिरवतात की मी देश लेवलचं नेतृत्व आहे, तरी त्यांच्याकडून सुटला नाही. पण दादांनी ज्यावेळेस ह्या बारामतीचा विकास करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आता पुढील काळात विजयबापू शिवतरे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दादा त्यांचा आता पुढील काळात एकच महत्त्वाचा विषय जो सुपा परगणा असेल, इंदापूरचा लाकडीचा काय भाग असेल, पुरंदरचा काय दुष्काळी भाग असेल, त्याला प्राधान्याने उपसा योजना आणून तेलंगणाच्या धर्तीवर तो पाणी प्रश्न निकाली काढायचा त्यांचा विचाराधीन आहे. आणि हे इलेक्शन झाल्यावर सत्तेत आल्यावर निश्चितच हा राहिलेला फक्त पाणी प्रश्न तो निकाली निघेल असं मी आश्वासित करतो. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे. महायुतीमध्ये भाजप घटक पक्ष आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू केलेला आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत बारामतीमध्ये आहे आणि सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ह्या 2 उमेदवार आहेत. आत्ताच सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे ह्या संसद रत्न आहेत. खरं तर एकदा ह्या संसद रत्न विषयावरती फैसला होणं गरजेचं आहे. सुप्रिया सुळेंना संसद रत्न मिळाला म्हणून बारामतीकरांची पोटं भरली का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता संसद रत्न कोण देतं, तो कशाच्या बेसवर मिळतो हे खरं तर महाराष्ट्राला एकदाचं कळलं पाहिजे. शाळेतला हुशार विद्यार्थी, 2 हुशार विद्यार्थी असतात. पुढे जाऊन एक हुशार विद्यार्थी देशाची सेवा करतो, तो अधिकारी बनतो किंवा काय करतो, आणि दुसरा विद्यार्थी जो असतो हुशार विद्यार्थी जो खूप चांगली उत्तर देतो, रोज शाळेत येतो. हे 2 हुशार विद्यार्थ्यांची कॅटेगरी जर तपासली तर एक विद्यार्थी देशाची सेवा करतो आणि दुसरा विद्यार्थी हा त्याच्या घरापुरता मर्यादित असतो. हम दो हमारे दो. सुप्रिया सुळे ह्या अशाच संसद रत्न आहेत. जो संसद रत्न दिला जातो तो त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला आहे, हम दो हमारे दो. कारण सुप्रिया सुळेंनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मोजून 15च कामं सांगावीत 15 वर्षातली. काय सांगाल तुम्ही? 15 कामं सांगा असं ते सांगितले. कुठली कुठली कामं आहेत? सुप्रियाताई सुळे हे केंद्रातलं काम, केंद्रातला निधी आणणे आणि इथले प्रश्न मांडणे हा खासदाराचा विषय असतो. आणि मग पार्टीच्या अंतर्गत अजितदादांना इथलं सर्व जी यंत्रणा आहे ती राबवण्यासाठी, राजकीय यंत्रणा राबवण्यासाठी सांगितलेलं होतं. जो काही इथं विकास झाला असेल तो पवार साहेबांच्या विचारामुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये झाला आहे. आता इथून पुढे जे करतील तो आधी अजितदादांचा विकास आपल्याला म्हणता येईल. आता दुसऱ्याच्या ह्याच्यातलं जेवण वाढायला ते होते, आता त्यांनी कुणाला वाढलं कुणाला नाही वाढलं हे बघावं लागेल. परंतु काय सांगाल? त्यांनी आता सांगितलेलं आहे की वाढायला वाटपी दुसरा होता. आम्हाला पंक्तीतच बसू दिलं नाही ना.
त्यांनी फक्त पाहुणेरावळी बघितली आणि लाटणारा जो वर्ग आहे, अजितदादा कोणाचं प्रतिनिधित्व करतात, लाटजीचं. आता यांनी सांगितलं की ताई 100% उपस्थित होते. आम्ही ताई 100% उपस्थित त्या संसदेत होत्या आणि संसद रत्न झाल्या. तर ज्या वेळेस जंतर मंतरवर संविधान जाळलं त्यावेळी झोपल्या होत्या का? यांनी परत दुसरं सांगितलं की पवार साहेबांनी शिक्षण संस्था, एकाही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्या मुलाला जर फ्रीमध्ये ॲडमिशन पवाराच्या अख्ख्या कुटुंबाने दिलं असेल तर मी आत्ता उमेदवारी मागं घ्यायला तयार आहे. कशाला लबाड बोलता? 1846ला हंटर आयोगासमोर महात्मा फुले, आमचे राष्ट्रपिता महात्मा फुले हे फटके कपडे घालून उभा राहिले. इंग्रजांना कन्व्हिन्स केलं, इंग्रजांनी सक्तीचं मोफत शिक्षण केलं. तुम्ही ही जी मागासवर्गीयांची मुलं हिथं आपण जिथं चर्चा करतोय, ही जी शाळा आहे, ही शाळा बंद पाडायसाठी यांचं काम चाललंय. महाराष्ट्र सरकारच्या ज्या सरकारी शाळा होत्या त्या सगळ्या बंद केल्यात. आज रोजगार MIDC मध्ये काय कुणाला आहे? कॉन्ट्रॅक्टर कुणाचे आहेत? कॉन्ट्रॅक्टर सगळी पवाराचे आहेत. आणि मलिदा अख्ख्या पवार फॅमिलीने खाल्लेला आहे. एक लक्षात ठेवा, हे वारंवार मलिदा हा शब्द आहे ना, उद्या बारामतीत खूप मोठा उरूस असतो. ज्यांना ज्यांना मलिदा अपेक्षित आहे त्यांनी त्या उरुसात यावं. आम्ही मलिदा वाटाय तिथं कार्यकर्ते म्हणून येऊ. काय तुम्ही काय सांगाल मलिदा संदर्भात? मलिदा हा विषय काय अजून आम्हाला देखील समजलेला नाही. फक्त टीका करायची म्हणून करायची, अशातला एक भाग आहे. काय मलिदा गँग बद्दल ते सातत्याने टीका करत आहेत? नाही, ही चुकीचा अपप्रचार नेहमीच दादांच्या बाबतीत केला जातो. 1.5 लाखाचा एकच थांब उभा केलाय नगर परिषद मध्ये. नाही, चुकीचा अपप्रचार केला जातो आणि हे जनतेत मिसगाईड केलं जातं की जनतेला दाखवायचं की मलिदा गँग म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, जो शासकीय योजना दादांनी आणल्या त्याचा लाभार्थी म्हणजे मलिदा गँग. ST स्टँड व्यवस्थित केलं, तिथनं प्रवासी सुखसोयीने प्रवास करतात, तो लाभार्थी म्हणजे ह्यांच्या दृष्टीने मलिदा असू शकतो. लक्षात. आज सरकारी हॉस्पिटल व्यवस्थित आहेत, तिथं गोरगरीब लोक सर्व सुखसुविधा घेतात, ते ही ह्यांच्या दृष्टीने मलिदा आहे. असं कुठलंही नाही. दादांनी बारामतीचा सर्वांगीण विकास करत असताना ह्यांना वाटतंय की हे मलिदाची त्यांना उपमा देतात, पण तसं काही नसून दादांनी सर्व गोष्टींचा विकास करत असताना ह्या सर्वसामान्यांना सोयी उपलब्ध करून देतात आणि ह्याचा अर्थ ते मलिदा करतात. काय सांगाल तुम्ही? किरण दादा गुजर आणि सचिन शेठ सातव यांच्याबरोबर जे फिरणारे लोक आहेत ना, त्यांचा एकदा शोध घ्या ना. आता पत्रकार आहेत, त्यांनी शोध घेतला पाहिजे. ह्यांच्याबरोबर जे फिरणारे लोक आहेत हे एकतर सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, 2 नंबरवाले आहेत आणि ते सगळे मलिदा खाणारे लोक आहेत. आता हे म्हणतात ह्या नगर परिषदेचा एक कॉलम उभा केलाय, तो 1.5 लाख रुपयाला एक कॉलम उभा करताय. 97 लाख रुपयाचं टॉयलेट. आता एक योजना तर अजितदादांनी अशी आणलेली आहे की 20 लाखाचा रस्ता बनवला, आमराईत 20 लाखाचा रस्ता बनवला आणि त्याच रस्त्यावरती 5 लाखाचा शेड टाकलंय. मग ही मलिदा योजना कुठली आहे? ही योजना कुठली आहे? ही अजितदादांनी सांगावं किंवा त्यांचे जे कोण जे इथले करते धरते आहेत त्यांनी सांगावं ही मलिदा कोणाला देताय तुम्ही ती. तुम्ही काय सांगाल? आता मलिदा गँगचं खरं तर वारं मोठ्या प्रमाणामध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. बारामती मतदारसंघामध्ये मलिदा गँगने थैमान माजवलाय. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडं सगळ्या यंत्रणा आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी असा माहोल केला आहे की आपल्याकडं सगळं आहे आणि आपल्याकडं सगळी यंत्रणा राहणार आहे. परंतु महाराष्ट्रातले सगळे जर आताचे रिपोर्ट्स घेतले तर अजितदादाला 0-0 अशा सीट्स मिळणार आहे. शिवसेना जो गट फुटून गेलेला आहे त्यांना 0-0 असं येत आहे. आणि मग अशा काळामध्ये पवारसाहेबांचा विचार आणि त्यांनी केलेल्या योजना ठिबक सिंचनाच्या असतील किंवा शेतीच्या असतील किंवा शिक्षणाच्या असतील किंवा स्त्रियांच्या संबंधित असतील, धनगर समाजाला सुद्धा NTचं आरक्षण आणि किंवा OBCचा मंडल आयोग याच्या शिफारशी पवारसाहेबांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून पवार साहेबांनी अंमलबजावणी केलेली आहे. मंडल आयोग आणि पवार साहेबांचा काही संबंध नाही. महिला सबलीकरणाचा आणि पवार साहेबांचा काही संबंध नाही. महिला सबलीकरणासाठी मंडल आयोगासाठी पवार साहेबांनी विरोध केलाय अंतर्गत. BJP विरोधात होती, आम आदमी विरोधात होते, पवार साहेब बी विरोधात होते. कुठं मंडल आयोगासाठी जी काय केलेलं आहे ती बहुजन समाज पार्टीनं केलंय. बहुजन समाज पार्टीचे 1989ला 3 खासदार आलते. VP सिंगनी मदत मागितली. कांचीराम साहेबांनी 3 अटी टाकल्या. पहिली अट होती मंडल आयोग लागू करायचा, दुसरी अट होती बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा आणि तिसरी अट होती BJPने काढलेली रथयात्रा रोखायची. आणि 3 अटी मान्य करून बहुजन समाज
पार्टीने ज्यावेळी पाठिंबा दिलाय त्यावेळी मंडल आयोग लागू झालाय. मंडल आयोगाचा विरोधक अख्खा पवार कुटुंब आहे. मंडल आयोगाबद्दल काय सांगताय तुम्ही? सांगा बरं. 6743 जाती आहेत. एवढ्या जाती ते जी झाली त्याच्या अगोदरचा काका कालिलकर आयोगाच्या अगोदरचा लिथियम आयोग, हे काहीच माहित नाही. डोक्याच्या वरनं जाणार आहे. अख्ख्या दोन्ही बी गटाचे आहे. मंडल आयोगाचा विरोध नेमका कोणी केला? साहेबांनी महाराष्ट्रात 1999ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेस राज ठाकरे सुद्धा म्हणतात की हा पक्ष साहेबांनी जातीपातीचं राजकारण साहेब जास्त महाराष्ट्रात करतात आणि त्याच्यावर त्यांचा तो अजेंडा असतो. मंडल आयोगाचं फुले शाहू आंबेडकर ही विचारसरणी सुद्धा आज दादांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काम करत आहे. आणि दादांचं सर्व घटकाला आज 5 सीट दादांना मिळाल्या. त्यातली एक जागा त्यांनी महादेव जानकर भटक्या विमुक्त जातीतला जो कार्यकर्ता आहे सर्वसामान्य त्यांना देऊन आम्ही कसं फुले शाहू आंबेडकरांचं जतन करू शकतो हे निश्चित दाखवलेलं आहे. साहेबांनी नेहमीच प्रस्थापित लोकांना घेऊन हे पुढचा गेला की त्यांना विलक्षण पुरतं घ्यायचं आणि अशा पद्धतीने राजकारण करायचं हे नेहमीच महाराष्ट्रासमोर केलं. महिला सबलीकरणासंदर्भात तुमचं काय मत आहे? खरं तर BSPनं आज आपण बघितलं तर अनेक महिलांना भारतात संधी दिलेली आहे आणि त्यामुळं बहिणजीच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. सर्वसामान्यांना तिकीट देऊन महिला सबलीकरण प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचं काम बहिणजींना केलेलं आहे. आणि इकडे बघितलं तर दोन्ही पवारांना एकाचा लढा चाललाय सुनेसाठी, दुसऱ्याचा लढा चाललाय लेकीसाठी. ह्याच्यात सर्वसामान्य बारामतीकरांचा प्रश्न येतोच कुठं? अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघात एकही उमेदवार लायक नाही दोन्ही पवार घराणे सोडून. त्यामुळे कार्यकर्त्यांना तो ओळखायला शिकायला पाहिजे आपलं कोण परक कोण. तिसरा पर्याय BSP नंबर 1 ची पार्टी म्हणून लोक आम्हाला निवडून देणार आहेत. तुम्ही काय सांगाल महिला सबलीकरणासंदर्भात? नेमकी तुमची महिला सबलीकरणाच्या नावाखाली प्रत्येक पक्ष फक्त स्वतःच कसं मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगावंसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही विचारलं की मंडल आयोगाच्या नुसार तर घटना दुरुस्ती 74-76 नुसार जसं भटक्या विमुक्त OBC इतर मागास प्रवर्गाला जे 32% खरं तर आरक्षण होतं परंतु तेही पूर्णपणे दिलं गेलेलं नाही, जे 27%च मिळत होतं. आणि त्याच्यातून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण कोणी घालवलेलं आहे? त्याला भाजपही जबाबदार आहे, महाविकास आघाडीही जबाबदार आहे आणि राष्ट्रीय लेवलचे पक्ष सुद्धा जबाबदार आहेत. आज स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण टिकलेलं नाही. OBCची जातनी आहे जनगणना ना कुठल्या राष्ट्रीय पक्षाने त्याला दुजोरा दिला ना कुठल्याही राज्य लेवलच्या सरकारने दुजोरा दिला. बिहार आणि तामिळनाडूच्या धर्तीवर मग राज्य सरकारने सुद्धा हा निर्णय घ्यायला पाहिजे होता की OBCची जातनी आहे जनगणना करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही स्वतः जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं ना. तिथं कुठलाही राष्ट्रीय पक्ष त्याला समर्थन द्यायला आला किंवा महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकारमधील 2 पक्ष त्या ठिकाणी येऊन समर्थन दिलं. राष्ट्रीय लेवलचे 1-2 पक्षांनीही समर्थन दिलं. परंतु सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी OBCच्या मतांचा वापर करतात. धनगर समाजाच्या मतांचा वापर केला जातो, भटक्या विमुक्तांचा मतांचा वापर केला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांनी 3 टर्म खासदारकी लढवलेले आहेत, ते जिंकून आलेले आहेत. आता 4थ्यांदा त्यांनी उमेदवारी भरलेली आहे. आता नेमकं तुमचे कुठलं मुद्दा असणार आहेत आणि सुप्रिया सुळेंनी आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठली कामं केली? मला असं सांगायचं आहे की भाजपाचं दुहीचं राजकारण आहे. मुस्लिम हिंदू पेटवायचे आणि भारतामध्ये असं आगडोंब अजून मणिपूर विजलेला नाही. मग अशा काळामध्ये महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि पंतप्रधानांनी युवकांसाठी काय केले? अग्निवीर योजना काढली आहे. 4 वर्षात तर तो पोरगा रिटायर करायचा आणि इकडे इतकं बेरोजगारीचं थैमान वाजले त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. सुप्रियाताईंनी आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठली कामं केलीत? जी कामं झालेली आहेत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाच्या मध्ये
अजित पवार हे आमच्याच गटामध्ये होते आणि कामं कुठली झाली पण काम शैक्षणिक विकास झाला आहे, शेतकऱ्याचा विकास झाला आहे, नवीन रेल्वेसाठी सगळ्या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. काय सांगाल तुम्ही? आता ते सांगतायत शैक्षणिक विकास झालाय, सगळ्या गोष्टीचा विकास झालाय म्हणतात. अहो, शैक्षणिक विकास कुणी केला? नामदार अजितदादा पवार साहेबांनी ही सगळ्या संस्था आणल्या. आज ते सांगतायत की सुप्रियाताईंनी खूप मोठा विकास केलाय. ऐका, आज तुम्ही विचार करा, अजित पवारांनी ह्या बारामती शहरात तालुक्यात काय विकास केला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दुसरी गोष्ट, आज मी मध्ये बोललो का तुमच्या? तुम्ही आम्ही बोलताना बोलायचं नाही मध्ये. मी तुम्हाला अजून चांगलं आज ते सांगतात की तुम्ही चौथ्यांदा ती खासदार व्हायची ती स्वप्न बघतायत. बारामतीकर त्यांना चौथ्यांदा खासदार करणार नाहीत. का करणार नाहीत? 15 वर्ष कुठे गेले? तुम्ही सांगतात 23 गावाचा प्रश्न पाण्याचा, मग केंद्रात का तुम्ही तो विषय घेतला नाही? त्यावेळेस का कुठं तुम्ही गप्प बसले होते? मग आता का कळतो तुम्हाला? 15 वर्ष तुम्ही कुठं होता? 15 वर्ष तुम्ही कधी पाण्याचा विषय घेतला नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त आणि फक्त तिथं जाऊन पुरस्कार, शिल्पी ह्याच्या दुसरं काही काम केलेलं नाही. त्याच्यामुळं आता विकास तुम्ही करणार पण नाही आणि तुम्हाला करायची संधी पण कोण देणार नाही. त्याच्यामुळं आता खूप दिवस तुम्ही तिथं खासदार म्हणून काम केले. आनंदाने विश्रांती आपण घ्यावी आणि उद्याच्या 7 तारखेला तुम्हाला चांगलं दिसेल की कोण किती मताने निवडून येतंय ह्याचा विचार बारामतीकर तुम्हाला सांगतो. बारामतीत अजित पवार यांनी काय काय विकास केला नेमका? बारामतीत 100% दादांनी विकास केलेला आहे. मला तुतारी गटाच्या मित्रांना एक प्रश्न विचारायचा आहे की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीतून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाली. तसेच त्या विचारावर राष्ट्रवादी चालते. 1999 साली राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाली. पण आज तगायत यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी कधी मागणी केलेली नाही. जर अजितदादांनी आज ती मागणी केलेली आहे तर त्या विचाराचं हे समर्थन करतात का? मी भाजप म्हणून कशा पद्धतीने विकास कामाकडे पाहता? नाही, विकास कामाकडे आता सुप्रिया सुळे 15 वर्ष खासदार होत्या. जी व्यक्ती 68% निधी माघारी पाठवते केंद्राला, ती विकास काय करू शकते? त्याच्यामुळं 15 वर्षामध्ये सुप्रिया सुळेंनी हे 15 नाही 5 काम फक्त सुप्रिया सुळेंनी दाखवावेत की आम्ही केली, आम्ही त्याला मतदान करू सुप्रिया सुळेंना. एक काम सुप्रिया सुळेंनी आतापर्यंत केलं नाही. आता तुम्ही विचार करा, या इलेक्शन लागले, सुप्रिया सुळे एक चहाची टपरी सोडली नसेल, चहाच्या टपरीवर चहा पितात. 15 वर्ष कुठं होत्या? त्यांना साधा हे आता बोलता येत नाही तर ह्यांना सुद्धा ओळखत नसतील सुप्रिया सुळे हे आपले कार्यकर्ते आहेत म्हणून. अशी परिस्थिती सुप्रिया सुळेंची आणि त्यांना आता खासदार म्हणून पाठवायचं. 10/10च्या खोलीमधला खोटा संसदरत्न भिरून खोटा संसदरत्न घ्यायचा आणि लोकांमध्ये आम्ही सांगायचं संसदरत्न नाही. सगळा हा बोगसपणा आहे. संसदरत्न हाच बोगस आहे. काय सांगाल तुम्ही? आता सर काय माहिती आहे का, मला एक प्रथमतः तुम्हाला सांगायचं आहे की बारामतीमध्ये आपण लोकसभा मतदारसंघाचे गणित केलं जातं. इंदापूर, दौंड, पुरंदर, बोर, वेल्हा, मुळशी, प्रत्येक जण विचारतो बारामतीचा विकास झालाय. पण बारामतीचा विकास झालाय फक्त बारामती हा म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहे का? फक्त बारामती सिटी म्हणजे? आणि ह्यांनी काय करायचं? फक्त काय करायचं? स्वतःच्या घरातली स्वतःची सून, स्वतःची बायको आणि ह्यांची घराणीशाही एवढंच चालवायचं का? बाकीचे काय कॅपेबल उमेदवार नाही आहेत का? त्यांना तुम्ही समर्थन देऊ शकत नाही का? नुसतं शरद पवारांनी सांगायचं महिला धोरण आम्ही राबवलं, महिला धोरण राबवलं. तुमची पोरगी तुमची फक्त सुनत दिसली का तुम्हाला महिला धोरण राबवायला? बाकीच्या महिला दिसतच नाही. फक्त तुम्ही तुमच्या पोरीसाठी आणि तुमच्या सुनासाठी महिला धोरण राबवताय, बाकीच्यांसाठी नाही महिला धोरण. त्यामुळे आता सर्वसामान्य जनता हुशार झाली. व्हॉट्सअप, फेसबुक, टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांना कळते कुणाला मतदान करायचं. त्यामुळे जनता चांगल्या प्रकारे निर्णय घेईल. मलिदावाले जे आहेत, आता उरूस 26ला आहे आणि मलिदा कुणाला दिला जातो तर फक्त जी मलंग आहेत ना, मलंग, त्या मलंगांसाठी मलिदा आहे. आता हे दोघांनी बी खाल्लंय. पवार साहेब बी लय धुतल्या तांदळासारखं आहेत असं नाहीत. अटल बिहारींच्या सरकारमध्ये काय होतं? मिनिस्टर होतं. बरं, ही जिथं आपण चर्चा करतोय ना, ही तर फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. मी बहुजन समाज पार्टीचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल, यांच्या आरक्षणाचा प्रश्न जर कोण सोडवू शकतं तर ती बहुजन समाज पार्टी. दुसरी गोष्ट, हे BJP, हे राष्ट्रवादीवाले आणि हे राष्ट्रवादीवाले हे म्हणतात आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा ह्या बारामतीत
हजरत टिपू सुलतानांची जयंती काढू दिली नाही, फोटो फाडलाय. दोघं RSS BJP वाली तर विरोधात होतीच, पण ही राष्ट्रवादीवाली ही दोघं बी ही मुसलमानांना आत्ता म्हणतात आमच्याकडे या, दोघं बी म्हणतात मेळावा घेतात. पण टिपू सुलतानांची जयंती काढताना तुम्ही काय झोपला होता? तुमचे कार्यकर्ते विरोधात होती. तुमचा किरण दादा कुठे गेलता? तुमचा सचिन शेठ कुठे गेलता? तुमचा गुजर कुठे गेलता? हे संदीप गुजर. तुमचा सोनू काय काळे सांगाल कुठे गेलता? याबाबत? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या गोष्टी ज्यावेळेस निवडणुकांच्या वेळी समोर येतात त्यावेळेस प्रत्येकजण आपापली जातीय समीकरणं मांडत असतो. आतापर्यंत बहुजनांवरती किंवा ओबीसींवरती खरा अन्याय कोणी केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांच्या पार्टीने एक उमेदवार साधा महादेव जानकरांना इतके दिवस झुलवून ठेवलं, त्यांना द्यायचंच नव्हतं. शेवटी भाजपनं आणि राष्ट्रवादीने शिवसेनेने एकत्र येऊन महादेव जानकरांना पुढे होऊन उमेदवारी दिली. जातीय समीकरणं आतापर्यंत कुणी पेरल्यात हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे बारामतीची निवडणूक ही खरं तर आता विकास कामांवरती व्हायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅपेबल जर हे म्हणत असतील, संसद रत्न मिळाला 100 वेळा सांगत असतील, खरं सुप्रिया सुळेंची पार्श्वभूमी एकदा सगळ्या महाराष्ट्राला कळालीच पाहिजे. 2000 साली ज्यावेळेस सुनेत्रा पवारांनी खराट्याने साफसफाई सुरुवात केली तर 2000 साली त्यावेळेस भारतात सुद्धा नव्हत्या सुप्रिया सुळे. त्या परदेशातून ज्यावेळेस आल्या त्यांना डायरेक्ट खासदारकीची राज्यसभेची उमेदवारी मिळाली का? तर सुप्रिया सुळे ह्या शरद पवारांची कन्या आहे म्हणून. आणि मग पवार कुटुंबीय प्रचंड जातीवादी आहे. पुरंदरला 2014ला यांनी माळी समाजाला उमेदवारी दिली. अजितदादा आणि पवार साहेबाच्या गटाची जी लोक आहेत ती घोषणा काय देत होती? वाजवा टाळी आणि पाडा माळी. तिकडं मुंडे साहेबाच्या विरोधात ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी काय घोषणा बनवली? वाजवा तुतारी आणि हाकला वंजारी. ह्या जातीवाद जो आहे तो ह्या लाटजी वर्गाने केलेला आहे. आम्ही केलेला आहे, जाती आम्ही तयार केल्यात. आम्हाला हजारो वर्ष जातीच्या ह्याच्यात अडकून गावकोसाच्या बाहेर ठेवलंय. बाबासाहेबांच्या संघर्षामुळं आम्ही आज मुख्य प्रवाहात आलेलो आहे. आता हा जी सांगतात का नाही बारामतीचा विकास, बारामतीत विकास नाही झाला. बारामतीत जय पार्थ योगेंद्र रोहित दिसतोय, पण विकास का दिसा नाही? मग मला तर दिसा नाही. काय सांगाल? दादांनी अजिबात ज्यावेळेस राजकारणात आलं त्यांनी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. 18 पगड जातीला बरोबर घेऊन विकास करत असताना त्यांना विविध संस्थांची पदाधिकारी दिली. मुस्लिम समाजाबद्दल बोलतात. शौकत कोतवाल, मी उदाहरण देऊन सांगतो, शौकत कोतवाल फक्त सभापती मार्केट कमिटीला केलं. फक्त एक मतदान त्यांचं ग्रामपंचायत मध्ये होतं. 547 पैकी एक मतदान असणारा शौकतबाई कोतवाल हा मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता हा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन होऊ शकतो. तर हे केवळ अजितदादाच करू शकतात. नक्कीच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरतीच आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत, महायुतीकडून सुनेत्रा पवार आहेत, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आहेत, तर बहुजन समाज पार्टीकडून प्रियदर्शनी कोकरे आहेत, अपक्ष उमेदवार कल्याणी वाघमोडे आहेत. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता खरी चुरस जे आहे ते सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी असणार आहे. मात्र आता त्यातमध्ये बहुजन समाज पार्टीने देखील उडी घेतलेली आहे. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात आता नेमकं कोण निवडून येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.